115 वर्षापासून मिसळ हे पूर्ण अन्न म्हणजेच वैद्य उपहारगृह. अगदीच ओल्ड ब्लॅक अँड व्हाईट मूवी सारखं शूट झाल्यासारखं वाटतं. आत आलं की नजर जाते तेच जुने फर्निचर, तोच जुना आरसा, त्याच पाट्या. अगदी म्हणतात ना, जुनं ते सोनं तसंच. आणि अजून एक गोष्ट ती म्हणजे इथे दरवळणारा सुवास भूक चाळवतेच. सकाळी 7 ते 11 आणि दुपारी 3 ते 7 या वेळात या. जाधव काका गेले 59 वर्ष इथे काम करतायत आणि हे काका 61 सालापासून इथे काम करतायत. सगळी मंडळी जणू विश्वासातली, जातीने लक्ष देणारी, अगदी घरच्यासारखं. आली ही हिरव्या वाटाण्याची रश्श्यातली खमंग अशी मिसळ, जी भारताला स्वातंत्र्य मिळायच्या 36 वर्ष आधीपासून इथं लोक आवडीने आणि चवीने खात आहेत. मिसळ बरोबर पूर्वी लादी पाव मिळत नव्हता बरं का, असा स्लाइस पावच असायचा. पहिल्या घासातच स्वर्गसुख मिळते. मी तर चवीनं सगळ्याचा आस्वाद घेतला. गरमागरम बटाटा भजी तर एकदम खुसखुशीत होती. एवढं टेस्टी बनतं तरी कसं म्हणून तडक किचन गाठला आणि बघते तर काय, रोज सकाळी 4:30 वाजल्यापासून फ्रेश शेव इथेच बनतात आणि चिवडा सुद्धा इथेच बनतो. एका दिवसाला फक्त 25 ते 30 किलो शेव बनवली जाते असं ऐकलं. अरे बाप रे. किचन मध्ये सुद्धा बॅकग्राऊंडला सुंदर अशी मराठी गाणी रेडिओला लावलेली होती. इथले आचारी त्यांना हवं तसंच स्वतः सामान आणतात. निवडून, चेक करून, स्वच्छ धुवून मगच वापरलं जातं. अगदी घरी बनवतो तसंच. हिरव्या मसाल्यातील चविष्ट मिसळ, प्रसादाचा शिरा, खरवस, चहा, बटाटा भजी, मटार, करंजी, हिरव्या वाटाण्याची उसळ, सगळं कसं उत्कृष्ट आणि जस्ट वाव. ही मिसळ, यात बटाट्याची भाजी, चिवडा, मटकी, पोहे आणि शेव. तयारी झाली मिसळची. ही हिरव्या वाटाण्याची उसळ सीझनलाच मिळते. अगदी भरपूर कोथिंबीर, मिरची, खोबऱ्याचं वाटण करून खलबत्त्यात आलं लसूण कुटून वापरलं जातं. पाणी सुद्धा तांब्या पितळाच्या भांड्यात स्टोअर केली जाते. जशी ऑर्डर येईल तशी मटर करंजी बनवून गरमागरम तळली जाते. मग काय राव, एवढी गरम गरम करंजी तळली आणि टेस्ट नाही केली असं कसं होईल. करंजी बघितली का, टम्म फुगलेली, आणि चवीचं तर काय विचारूच नका. तसं तुम्ही सुद्धा पुण्यात आलात की वैद्य उपहारगृहाला नक्की भेट द्या आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. माझ्या वडिलांपासून मी हे लहानपणापासून पहिली हिरवी मिसळ आहे. तो वास आहे ना, तो कुठंच